हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण खूप दिवसांनंतर भेटतोय. अर्थातच मागच्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्लॉग आले नव्हते. त्याची कारणं होती काहीतरी. दिवाळ सण आलाय आणि प्रत्येकाची लगबग ही सुरूच असेल. तर दिवाळीच्या या दिवसांमध्ये आपण दिवाळीपूर्व घराची अगदी नीटनेटकी स्वच्छता करत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला देवघराची स्वच्छता करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण माता लक्ष्मी आणि देवता कुबेर यांचा हा सण आहे. आपण माता लक्ष्मीची आराधना या दिवाळीच्या 5 ते 6 दिवसांमध्ये करत असतो. आपण घरातला अगदी कोपरा न कोपरा स्वच्छ करतो. तर त्याचप्रमाणे महिन्यातनं एकदा का होईना, म्हणजे फक्त दिवाळीलाच नाही तर देवघराची स्वच्छता करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जिथे आपले श्रद्धास्थान मूर्ती स्वरूपात विराजमान असतात ते देवघर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जसं आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटकंपणा आवडतो तसंच देवतांनाही तसं वातावरण निर्माण केलं तर आपलं घर अगदी आल्हाददायक असतं आणि माता लक्ष्मीचं अखंड कृपा आपल्या घरावरती राहते. त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छता करणं हे गरजेचंच आहे. तर आज आपल्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर आमच्या घरात विरधी काळ सुरू होत असल्याने फक्त देवघराची स्वच्छता बाकी होती, ती मी आज करते आहे. तर आजपासून आपल्या सुरू होणाऱ्या दिवाळ सणाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी प्रत्येकाला आनंदाची, सुखाची, भरभराटीची आणि समृद्धीची जाऊया. माता लक्ष्मी, धनाचे देवता कुबेर यांची अखंड कृपा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या परिवारावर राहावी अशी आपण महाराजांचरणी प्रार्थना करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी देवघराची स्वच्छता कशी केली, देवघराची मांडणी, त्याचबरोबर देव कशा प्रकारे उजळवले हे सगळं दाखवणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देवघराची अगदी व्यवस्थित स्वच्छता करून घेतलेली आहे. देवघर आपलं लाकडाचं किंवा सागवानी असेल तर ओला कपडा अगदी व्यवस्थित पिळून पुसावा, जेणेकरून लाकूड खराब होणार नाही. तर त्याच्यानंतर मी देवघरातले सगळे देव किचन ओट्यावरती घेतले आहेत. कारण देवघराजवळ आपण जेव्हा देव धुतो तेव्हा इतके व्यवस्थितरित्या आपल्याला स्वच्छ करता येत नाही. आज मला देवघर उजळवायचं होतं, देवांची अगदी व्यवस्थित स्वच्छता करायची होती, म्हणून मी अगदी बेसिनजवळच करते आहे. आता बरेच लोक म्हणतील असं करू नका, पण महिन्यातनं एकदा आपण असं केलं तर चालतं, काही हरकत नाही. आणि मी तिथला भागही अगदी व्यवस्थितरित्या आधी स्वच्छ करून घेतला आहे आणि मगच मी तिथे देवांना आंघोळ घालत आहे. तर आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देवघरातले सगळे देव व्यवस्थित एका ताम्हणात रचून घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महाराजांना सगळ्यात आधी अभिषेक घालते आहे. तर तुम्ही बघितलं असेल आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. तर जे लोक नवीन बरेचसे सेवेकरी आपल्या या चॅनलला जोडले गेले आहेत तर त्यांच्यासाठी सांगते, ही जी मूर्ती आहे ही पितळाची किंवा पंचधातूची किंवा कुठल्याही धातूची नाही आहे. तर ही फायबर सिरॅमिक असा एक वेगळा प्रकार येतो. वॉशेबल मूर्ती आहे, म्हणजे मूर्तीची साईजसुद्धा मोठी आहे. मला माहिती आहे की 3.5 इंचापेक्षा जास्त मूर्ती या देवघरात असू नयेत, पण जर रोज तुमच्याकडनं व्यवस्थित पूजा अर्चा होत असेल तर तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालते. आणि मला ही मूर्ती अगदी बघता क्षणी आवडली होती म्हणून. आणि मूर्ती देवघरात ठेवण्यामागचं कारण हे की मूर्ती ही कुठल्याही प्रकारचं शोपीस नसून अगदी जिवंत स्वरूपात महाराज माझ्या देवघरात विराजमान आहेत, म्हणून मी त्यांची स्थापना ही देवघरातच केलेली आहे. त्यांना कुठल्याही वेगळ्या आसनावरती विराजमान केलेलं नाही आहे. म्हणून मोठी का होईना पण मी मूर्ती, म्हणजे माझी श्रद्धा आहे त्या मूर्तीमुळे माझं काही वाईट होत नाही आहे, त्यामुळे मी ती मूर्ती देवघरात विराजमान केलेली आहे. तर सगळ्यात आधी ओट्यावरती मी एक स्वच्छ कापड अंथरून घेतला आहे. सगळे देव हळूहळू धुवून घेत आहे. तर देवघर स्वच्छ म्हणजे देव स्वच्छ करताना जेव्हा आपण महिन्यातनं एकदा स्वच्छ करतो तर तेव्हा तुम्ही पावडर वगैरे वापरली तर काही हरकत नाही. तर जनरली आपण पंचधातू म्हणते, पंचगव्य किंवा आपलं जे पंचामृत असतं, दही दूध, याच्याने देव स्वच्छ करत असतो, हळदीच्या लेपनाने करत असतो. तर आपण रोजच्या किंवा 2-3 दिवसाआड जेव्हा आपण करतो तेव्हा तशा प्रकारे केले तर जातील. पण आपले हे जे देव असतात ना हे धातूचे असतात आणि आताचं जे वातावरण आहे ते आपण शहरात राहत असल्यामुळे इतकं काही स्वच्छ नाही आहे. हवामानात होणारा बदल त्याच्यामुळे धातूंवर वेगळ्या प्रकारची रिॲक्शन होते. तर वेळोवेळी म्हणजे ठीक आहे, देव आपले हे जिवंत स्वरूपात असतात, आपण त्यांची स्थापना करत असतो, पण कितीही केलं तर ते आपले धातूचे आहेत आणि हवामानाचा
इफेक्ट आपल्या मूर्तींवरती होत असतो. तर वेळकाळानुसार काय होतं, मूर्ती थोड्या आपल्या काळवंटात. तर महिन्यातनं एकदा का होईना किंवा पौर्णिमेला, अमावस्येला जेव्हा आपण घर पूर्ण स्वच्छ करतो, तर तेव्हा जर आपण एकदा फक्त पावडरने स्वच्छ केले तर काही हरकत नाही. फक्त स्वच्छ करताना देवांना इजा होणार नाही, लागणार नाही. म्हणजे जेव्हा आपण स्वतःची आंघोळ करताना जशी काळजी घेतो की आपल्याला ओरफडे ओढले जाणार नाही, तशीच काळजी आपल्याला फक्त देवांची सुद्धा घ्यायची आहे. तर आपण एकदा महिन्यातनं पावडर लावली तर काही हरकत नाही. तर इथे मी देव स्वच्छ करताना आहे ना, भैया पावडर नावाची पावडर आमच्या इथे मिळते, तर तीच मी पावडर वापरते. ती पावडर अगदी स्मूथ आहे, म्हणजे जसं आपलं टॅल्कम पावडर असतं त्या प्रकारचं ते पावडर आहे. ते अगदी म्हणजे जसं आपलं पीठ असतं, बेसनाचं पीठ, ते किती गुळगुळीत असतं, तशा प्रकारची ती पावडर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. त्या पावडरने देव स्वच्छ केल्यामुळे देवांवरती कुठल्याही प्रकारचा असा पांढरा लेअर राहत नाही, म्हणजे भुरसट असा. तर देव अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ होतात. आणि काळजी घ्या की जेव्हाही आपण देव स्वच्छ करतो तर देवांचे जे रुमाल असतात ते वेगळे असावे, म्हणजे आपल्या रोजच्या वापरातले आपण हात लावलेले टॉवेल वगैरे देवांसाठी नसावे. त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड व्यवस्थित रुमाल तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि तो फक्त देवांसाठी वापरा. आता मी हळूहळू एक एक करून देव स्वच्छ करून घेतले आहेत आणि देवांना मांडून घेतलं आहे. आता तोपर्यंत काय होईल की जे आपले धातूचे देव असतात, ओलावा असल्यामुळे ते हवेत व्यवस्थित त्यांना हवा लागते आणि मग व्यवस्थितरित्या कोरडे होतात. आता त्याच्यानंतर जी देवघरातली माझी उर्वरित भांडी आहेत ती मी स्वच्छ करून घेत आहे. तर मला ह्या प्रक्रियेला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतो, कारण तांब्या पितळीची देवघरात माझ्याकडे बरीच भांडी आहेत, देवांच्या पण मूर्त्या आहेत. तर हळूहळू जेव्हा स्वच्छता करतो तर 2 ते 3 तास लागतात. तर रोज हे काही करणं शक्य नाही आहे, म्हणून महिन्यातनं एकदा का होईना मी हे सगळं करत असते. तर देवांच्या मूर्त्या स्वच्छ झाल्यानंतर मी आता हळूहळू भांडी घासून घेत आहे देवांची जी काही असतात. त्याच्यानंतर मग आपण देवघरात मांडणी बघूया. आता ही भांडीसुद्धा मी त्या पावडरने स्वच्छ करत आहे. तर केमिकल पावडर न वापरता जर तुम्हाला घरगुती कुठले पर्याय करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे बरेच लोक आता यूट्यूबला तर बरेच व्हिडिओ आहेत, कुणी चिंच वापरतं, कुणी निंबूचा वापर करतं, निंबू सत्वाचा वापर करतं. तर बरे व्हिडिओ आहेत, बऱ्या आयडिया आहेत, DIY आहेत. तर तसं केलं तरी चालेल, पण ते सुद्धा एका प्रकारचं केमिकल रिॲक्शनच त्याच्याने तयार होते. म्हणजे आपण म्हणतो की घरगुती पदार्थ आहेत पण रिॲक्शन तर केमिकलच असते. तर असो, तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करा. आता माझं सगळं देवघराची स्वच्छता झाली आहे. तर देवघराच्या मांडणीपूर्वी मी उंबरठा स्वच्छ करून घेतला आहे आणि आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत आहे. तर आता आपला आजपासून दिवाळ सण सुरू झालेला आहे. तर नेहमी आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करतच असतो, पौर्णिमेला, अमावस्येला. तर दिवाळीच्या पहिल्या दिवशीसुद्धा आवर्जून हळदीचं लेपन करा, कारण आपण माता लक्ष्मीची आराधना करणार आहोत आणि माता लक्ष्मी ह्या दारातून आपल्याकडे येत असतात. तर आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे, कारण आपल्या घराची चौकटच जर व्यवस्थित नसेल, तिच्यावर जर धूळ असेल तर तुम्ही आतमधलं घर कितीही स्वच्छ ठेवा, त्याला काहीही अर्थ नाही. कारण बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे, कारण कुठला व्यक्ती कुठल्या स्वरूपात आपल्याकडे येईल याचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपला जो एंट्रन्स असतो, जो आपला मुख्य दरवाजा असतो, त्याची स्वच्छता सगळ्यात जास्त महत्त्वाची. तर हळदीचं लेपन करताना मी ह्याच्यात काय घेतलं आहे ते पण थोडक्यात सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं, हळद घ्यायची, ती केशरयुक्त असेल किंवा जी तुमची रोजची घरातली वापराची हळद असेल ती घ्या. त्याच्यात थोडंसं गुलाबजल, नसेल तर गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते, किंवा मग साधं पाणी मिश्रित हळद तुम्ही कालवून घ्या आणि जाडसर हळदीचा थर लावा. आणि तुमचा उंबरठा जो आहे तो लाकडी असावा. आता मला बरेच जण म्हणतील ताई तुमचा उंबरठा लाकडाचं नाही आहे. तर मी आता इथे भाड्याच्या घरात राहते. आमचं जे गावी घर आहे तिथे लाकडाचा उंबरठा आहे, पण इथे भाड्याच्या घरात जेव्हा आपण वारंवार घर बदलवत असतो तर उंबरठ्याचा आकार हा सारखा नसतो, त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे, पण आमच्या गावाला आहे. तर आता हळदीचं लेपन झाल्यानंतर दारावरती शुभचिन्ह काढणे तितकंच महत्त्वाचं आहे. दाराच्या मध्यभागी मी स्वस्तिक काढलेलं आहे. आता दाराला म्हणजे आपल्या उंबरठ्याला व्यवस्थित धूपदान करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतरच मुख्य पूजेला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही कुठल्याही जेव्हा सकाळची पूजा करता तर उंबरठ्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची चौकट खूप आल्हाददायक दिसते. तुम्ही करून बघा, तुम्हालासुद्धा फरक जाणवतील. तर देवघर आपण आधी स्वच्छ मी करून घेतलेलं होतं. तर आता छान स्वच्छ असा कापड अंथरला आहे आणि जे पण काही देवांची भांडी स्वच्छ केली होती, देवांच्या मूर्त्या, त्या आता सगळ्या देवघराजवळ आणलेल्या आहेत, जमा केल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता मांडणीला सुरुवात करते आहे.
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं स्थान, पहिली पायरी ही आपली महाराजांची. जे कोणी आपल्या आध्यात्मिक स्वामी मार्गात असतील तर त्यांना प्रत्येकाला ही मांडणी माहीतच असेल. तर ठीक आहे, जे कोणी सेवेकरी स्वामी मार्गातले नसतील तर तुमचे जे आराध्य दैवत आहेत, ज्यांना तुम्ही श्रद्धास्थान मानता, प्रथम वंदन करता, तर त्यांना तुम्ही पहिल्या पायरीवर आसनस्थ करा. पण जे कोणी आपले स्वामी सेवेकरी असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यात आधी मी पहिल्या पायरीवरती महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. महाराजांना छान असे स्वच्छ वस्त्र घातले आहेत. पिवळा रंग महाराजांना खूप खुलून दिसतो म्हणून माझ्याकडे जे वस्त्र आहेत एकच आहे आणि पिवळ्या रंगाचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो होता हा माझा मूर्ती घेण्याच्या आधीपासून होता आणि मग त्याच्यानंतर मी मूर्ती घेतली आहे. पण तो फोटो मला काढावासा वाटला नाही म्हणून मी मूर्ती आणि फोटो दोघंही ठेवले आहेत. तर फक्त देवघरात 2 मूर्ती किंवा 2 फोटो असू नयेत, एक मूर्ती एक फोटो चालेल, काही हरकत नाही. आणि तो माझा सगळ्यात आधीचा पहिला फोटो आहे जिथून मी सेवा सुरू केली होती, त्याच्यामुळे तो फोटो मी देवघरातनं काढला नाही. तर महाराजांच्या शेजारी मी कुलस्वामिनींची स्थापना केली आहे. ज्या कोणी तुमच्या कुलदेवता असतील आपल्या शक्तिपीठांपैकी त्यांची स्थापना तुम्ही महाराजांच्या शेजारी करायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवरती आपल्याला उत्तरेकडून सुरुवात करताना सगळ्यात आधी महादेवाची पिंडीची स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महादेवांच्या शेजारी ज्या आपल्या अन्नपूर्णा देवी असतात त्या आपण तांदळाच्या राशीत भरून ठेवायच्या असतात. कारण अन्नपूर्णा देवी ह्या गौरी म्हणजे पार्वतीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे त्यांची जे स्थान आहे ते शंकरांच्या आपल्या महादेवांच्या पिंडीच्या शेजारी असावं. त्यांच्या डाव्या हाताला बाळकृष्णांच्या शेजारी गणपतीच्या शेजारी माता लक्ष्मी यांची मूर्ती यांची मी मांडणा केलेली आहे. आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी माझा इकडे एक छोटासा लक्ष्मी प्रतीक कॉईन आहे, तो मी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आता तिसऱ्या पायरीवरती आपल्याकडे जे यंत्र आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत. तर परत एकदा सांगते की जे कोणी आपले स्वामी सेवेकरी असतील त्यांना प्रत्येकाला यंत्राची माहिती आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपण केंद्रात जातो तर वारंवार आपल्या गोष्टी ह्या कानावर पडत असतात. पण जे कोणी नवीन सेवेकरी आपल्या चॅनलच्या मार्गातून आपल्या या आध्यात्मिक मार्गात जॉईंट झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते की या पायरीवरती मी रुद्रयंत्र, कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र यांची स्थापना केलेली आहे. तर महादेवांच्या पिंडीच्या खाली जे यंत्र मी ठेवले दिसत नसेल व्हिडिओमध्ये, कदाचित पुढे दिसेल तर दाखवेल मी तुम्हाला. तर त्याच्या खाली मी रुद्रयंत्र ठेवलं आहे. रुद्रयंत्र जे हे आहे ते महादेवांचं आसन आहे म्हणून मी ते महादेवांच्या जवळ ठेवलं आहे. त्याच्या शेजारी कुबेर यंत्र आणि कुबेर यंत्राच्या शेजारी आता मी जे ठेवलं तो लक्ष्मीकारक आपला कासव आहे. कासवाचं तोंड हे उत्तरेकडे असावं. त्याच्यानंतर कासवाच्या शेजारी श्रीयंत्र आणि लक्ष्मीकारक कवड्या, जो 7 कवड्यांचा मी तोडगा तुम्हाला सांगितला होता आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जरूर बघा. तर त्या कवड्यांची मी स्थापना केलेली आहे. तर त्या कवड्या ठेवताना त्या कवड्या आपल्याला तांदूळाच्या डिशमध्ये भरून ठेवायच्या आहेत किंवा पिवळ्या कपड्याची पोटली बांधली तरीही चालेल, हरकत नाही. तर जे श्रीयंत्र आहे ते आपले लक्ष्मी मातेंच्या जवळ असावं, कारण श्रीयंत्र जे आहे हे लक्ष्मी मातेंचं आसन आहे म्हणून ते त्यांच्या जवळ असावं. आणि आता शेवटची आणि आपली खालची पायरी, तिथे मी परत उत्तरेच्या बाजूनी सांगते म्हणजे महादेवांच्या पिंडीच्या खालून सांगते. तर सगळ्यात आधी मी घंटा ठेवलेली आहे. त्याच्यानंतर जो दिवा दिसतोय तुम्हाला तो माझ्या डाव्या बाजूला आणि महाराजांच्या उजव्या बाजूला आहे, तो म्हणजे तुपाचा दिवा. त्याच्या शेजारी आहे पाण्याने भरलेलं गंगाळ किंवा ह्या गोष्टी ऑप्शनल आहेत. वरचे जे देव आहेत ते तुमच्या देवघरात असावे. बाकी खालच्या पायरीवरच्या गोष्टी, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, जी तुमची इच्छाशक्ती असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. तर पाण्याने भरलेलं गंगाळ आणि त्याच्या शेजारी जे आहे ते कासव पात्र आणि दक्षिणावर्ती शंख. तर याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे अगदी सविस्तर, की दक्षिणावर्ती शंख कसा दिसतो, त्याची स्थापना कशी करायची, मांडणी कशी करायची, हे सगळं काही आहे. तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि त्याच्या शेजारी जो आहे तो दिवा, तो आहे तेलाचा दिवा. आणि त्याच्यानंतर आपल्या शेवटचं म्हणजे गजलक्ष्मी. तर गजलक्ष्मीसुद्धा असाव्या. माझ्या गजलक्ष्मी ज्या आहेत त्या पितळाच्या नाही आहेत, त्या लाकडाच्या आहेत. पितळाच्या घेतल्या तरी अतिउत्तम, पण माझ्या मिस्टरांनी ह्या आणल्या होत्या जेव्हा ते गेले होते. तर मग एकाच वेळी 2-2 कशाला, म्हणून मी लाकडाच्या गजलक्ष्मी सध्यापुरतं स्थापन केलेल्या आहेत. तर जेव्हा कधी यांचा रंग वगैरे जाईल तर तेव्हा मग मी पितळाच्या गजलक्ष्मींची स्थापना करेल. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांडणी करून झालेली आहे. आता मी सगळ्या देवी देवतांना अष्टगंध, हळदी कुंकू लावून घेत आहे.
तर हळदी कुंकू लावताना सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तर जे कोणी नवीन लोक असतील त्यांच्यासाठी सांगते की महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी किंवा कुंकू लावायचा नाही. त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीलासुद्धा हळदी कुंकू लावायचा नाही, ते वर्ज्य आहे. त्यांना फक्त तुम्ही अष्टगंध किंवा चंदन अशा प्रकारचा गंध लावू शकता. फक्त लक्षात ठेवा तुम्ही कुंकू किंवा हळद लावू नये. बाकी इतर देवतांना, जे आपले पुरुष देवता आहेत जसं गणपती, बाळकृष्ण, तर या देवतांना तुम्ही अष्टगंध त्याचबरोबर कुंकू लावू शकता. आणि जे आपल्या स्त्री देवता असतात जसं आपल्या कुलस्वामिनी माता, लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता, घंटादेवी, तर यांना तुम्ही हळद आणि कुंकू लावायचं आहे. त्यांना अष्टगंध लावायचा नाही. आता दिवे मी भरून घेत आहे. अष्टगंध वगैरे लावून आता आपली पूजा करून झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दिवे आहेत हे देवघरात ठेवलेले दिवे आहेत. तर जेव्हा तुम्ही कुठलीही देवपूजा करता तर तुम्ही देवपूजा करताना करायच्या आधीच एक दिवा तुमचा तेवत असावा, दिवा आणि अगरबत्ती. तर हा दिवा मला धुवायचा होता म्हणून मी दुसरीकडे कोपऱ्यात एक दुसरा दिवासुद्धा लावलेला आहे. आता मी तेलाचा आणि तुपाचा हे जे देवघरातले दिवे आहेत ते भरून घेते. तर शक्यतो जेव्हा तुम्ही देवपूजा करता, जी रोजची तुमची देवपूजा असते, तर तुम्ही तेलाचा आणि तुपाचा दोघंही दिवा लावा, अतिउत्तम. कारण जितका वेळ दिवा आपल्या घरात जळतो, जितकं तेल तूप आपल्या घरात जळतं तितकं ते आपल्यासाठी शुभ असतं. आपल्या घरात एक छान वातावरण निर्माण होतं. आणि दिवा लावताना एक काळजी घ्या की अगदीच एवढंसं तेल किंवा एवढंसं तूप तुम्ही टाकू नका. कारण आपण इतरत्र किती खर्च करत असतो, मग आपला दिवा जर किमान 3-4 तास तरी चालायला हवा ना. कारण काही लोक तरी अखंड ज्योत लावत असतात, मग आपण कमीत कमी तितकं तर केलं पाहिजे. काही लोक असा दिवा लावतात की म्हणजे ती वात आपण पूजा करेपर्यंतच विझून जाते. तर असं नको असायला. देवपूजा केल्यानंतर तो दिवा बराच काळ तो तेवत असायला हवा. कारण त्याच्याने एक प्रसन्नता निर्माण होते, घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. आणि या गोष्टी आपल्या कौटुंबिक जीवनात खूप फायदेशीर ठरतात. म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या अडीअडचणी कमी होतात, भांडण कटकटी कमी होतात. तर त्याच्यामुळे दिवा हा अखंड असावा, जास्त काळ तेवणारा असावा. तुमच्याकडनं शक्य होत नसेल तर तुम्ही एकच तेलाचा दिवा लावला तरी चालेल, पण काळजी घ्या की तो थोडा जास्त वेळ जळला तर अतिउत्तम. आणि त्याच्यानंतर आपली जी रोजची नित्यसेवा आहे, स्वामीचरित्रचे जे पठण आहे, रोजच्या ज्या आपल्या नित्यसेवा आहेत त्या मी करून घेत आहे. देवपूजा झालेली आहे, धूपदीप देवांना दाखवून झालेला आहे, घंटानाद करून झालेला आहे. आता शेवटी आपलं स्वामीचरित्राचं पठण करत आहे आणि मग देवपूजेची सांगता करेल. तर आता प्रत्येकाचीच खूप लगबग असेल. दिवाळीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजून आलेले नाही आहेत. तर जसं जसं मी पूजा करेल मी तुम्हाला नक्की दाखवेल की मी माझ्या घरी लक्ष्मीपूजन किंवा इतरत्र दिवाळी सण कसा साजरा केला. तर त्याचबरोबर दिवाळीत काय केलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि मागच्या काही दिवसांमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आले नाहीत, पण बरेच नवीन लोक आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, आभार की तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात. आपल्या चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघा, बरीच माहिती तुम्हाला त्याच्यातनं मिळेल. त्याचबरोबर जे आपले जुने सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवसेंदिवस आपलं कुटुंब वाढत चाललं आहे. मला आनंद आहे की मी सांगितलेल्या सेवा, माझी पूजाविधी तुम्हाला आवडते आहे. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. नवनवीन माहितींसकट मी येईल, नवीन व्हिडिओ येतील. माहितीपूर्वक पूजांची माहिती, केंद्रात होणाऱ्या सेवा, वेळोवेळी वारंवार त्याची माहिती मी आपल्या चॅनलवरती देत राहणार आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच प्रकारचे तोडगे किंवा उपाय असतात, घरात आपल्या अडीअडचणी येतात, तर त्यांच्यावरच्या सेवासुद्धा मी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नोटिफिकेशन आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पॉपअप होतील. तर त्याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.